न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नांदगाव तालुक्यातील बोगस डॉक्टर आणि त्यांना औषध पुरवणारे घाऊक विक्रेते यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीनं उपोषण सुरू करण्यात आले। नांदगाव तालुक्यातील मागील 5 ते 6 वर्षांपासून बनावट डॉक्टरांविरुद्ध कारवाई केली जाते। मात्र असे असताना तालुक्यात बनावट डॉक्टरांची प्रॅक्टिस सुरू असल्याचं गेल्या 2 महिन्यात करण्यात आलेल्या कारवाईवरून स्पष्ट झाले। तालुक्याच्या आरोग्य विभागातील अपुऱ्या संख्याबळामुळे या बनावट डॉक्टरांवरील कारवाई संथ गतीने होत असल्याचं बोललं जातंय। याबाबत आरोग्य विभाग नांदगाव यांच्यामार्फत दोषींवर कारवाई करण्याबाबत लेखी आश्वासन दिलं होतं। नाशिक येथील अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयासमोर देखील उपोषण केलं होतं। यावेळी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून 30 दिवसांत कारवाई करतो असं लेखी आश्वासन देखील दिले होते। मात्र तरी देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाहीये। वारंवार निवेदन देऊन देखील कारवाई होत नसल्यामुळे आज अखेरीस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसत असल्याचं रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रवीण गुप्ता यांनी सांगितले। आज आम्ही रिटेल केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य आम्ही नांदगावला जे बोगस डॉक्टर आहेत त्यांची संख्या 76 आहेत। आम्ही त्यांच्या विरोधात 21 पासून लढा देत आहोत। आम्हाला 1/12/21 रोजी THO साहेबांनी लेखी निवेदन दिलं होतं का बा आम्ही यांच्यावर कारवाई करू, पण आजपर्यंत त्यांची काहीच कारवाई झाली नाही आणि त्याच्यामुळं आम्ही आज इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला आलेलो आहोत। पण आम्ही नांदगावला आता आम्ही 2 वर्षापासून पाठपुरावा करतो आहे। 2 वर्षामध्ये 3 लोकांवर नांदगावला FIR दाखल करण्यात आला, 3 बोगस डॉक्टरवर FIR दाखल करण्यात आला, पण आजपर्यंत त्यांची प्रॅक्टिस चालू आहे। आणि प्लस त्याच्यामध्ये त्यांना जे होलसेलर नांदगावचे होलसेलर जे औषधं पुरवतात त्यांच्यावर पण अजून FDAने काही कारवाई केली नाही। आम्ही 2 महिन्यापूर्वी FDA प्रशासनाविरोधात सातपूरला आमरण उपोषण केलं होतं। त्यांनी आम्हाला लेखी दिलं होतं का आम्ही त्यांच्यावर कारवाई करू 1 महिन्याच्या आत, पण आज 2 महिने उलटूनसुद्धा त्यांची पण काही कारवाई नाही म्हणून आम्ही आज THO नांदगाव तालुका आणि अन्न औषध प्रशासन विभाग नाशिक विभाग यांच्या विरोधात इथं आमरण उपोषणात बसलेलो आहोत। आता आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी बोलवलेलं आहे आणि त्यांच्यावर मीटिंग झाल्यानंतर ते आमचं समाधान झालं तर आम्ही हे उपोषण मागे घेणार आहोत। पण जर समाधान झालं नाही तर मग आम्ही पुढच्या महिन्यात मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहोत। दरम्यान डॉक्टर हर्षल नेते जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली आहे। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक।